मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा आहे. 4 सप्टेंबर. कोणती शिफ्ट आहे? दुसरी शिफ्ट आहे. ओके, दुसरी. या ठिकाणी आपण मॅथ आणि जो रिझनिंगवाला पार्ट असतं, रिझनिंगवाला पार्ट, तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके, तर पहिला क्वेश्चन बघा काय म्हणत आहे. या ठिकाणी दिलं आहे आणि त्यानंतर काय ए आणि बी यातील फरक तुम्हाला विचारलेला आहे. ओके, तर बघा हा ए आहे आणि हा बी आहे, याच्यातील काय फरक तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा, हे जर आपण सॉल्व केलं तर काय करावं लागेल तुम्हाला. आधी एलसीएम काढावं लागेल, यांची बेरीज करायची असेल तर. बघा एलसीएम किती येतं? 48 येतं. ओके, एलसीएम आल्यानंतर काय 16 3 48, तर 5 3 किती होतील? 15 होतील. प्लस 12 4 48, तर 2 4 किती होईल? 8 होईल. त्यानंतर बघा 4 12 48. ओके, 4 12, तर एकला 12ने गुणावं लागेल ना. ओके, तर 12 एका 12 होईल. त्यानंतर बघा 3 16 48, 3 16 काय होते? 48 होतं. तर 2 16 किती होईल? 32 होतील. ओके, तर बघा किती येत आहे. जर यांची बेरीज केलं आपल्याला टोटल, ओके, तर किती येईल? 67 येईल. आणि खाली काय राहील? 48 राहील. ओके, तर बघा 48 एका 48 जर केलं मी, 48 एका 48, किती बाकी किती उरतील इथं? बाकी उरतील तुमचे 19. ओके, आपल्याला हा बी भेटला आणि हा काय ए आहे आणि हा बी आहे. याच्यातील फरकच विचारला आहे ना. फरक किती आहे? 19 मायनस 1 किती होतं? 18 होईल ना. 18 तुमचा काय असेल? फरक असेल. ऑप्शन 3 जो आहे तो या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, गहाळपद तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा एम क्यू यू वाय. ओके, यामध्ये जर बघितलं तर +4चा फरक आहे. यामध्ये पण +4चा, यामध्ये पण +4चा. +4ची सिरीज काय फॉलो होत आहे. तर वाय नंतर जर +4 घेतलं तर काय येईल? सी येईल ना. ओके, म्हणजे तुम्हाला पहिलं भेटलं सी. बघा सी आणि सी दोन ऑप्शनमध्ये आहे. त्यानंतर बघा ओ यू ए जी. बघा या ठिकाणी जर बघितलं +6, या ठिकाणी जर बघितलं +6, या ठिकाणी जर बघितलं +6. ओके, +6 किती होईल? +6 जर घेतलं या ठिकाणी तर काय येईल? या ठिकाणी येईल एम. ओके, जी नंतर +6 एम येईल. मग बघा कोणता आहे ऑप्शन? आहे का? नाही, हा तर कटला. त्यानंतर कोणता राहिला? चौथा ऑप्शन. चौथा ऑप्शन या ठिकाणी काय असेल? बरोबर असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतात, जर एक विशिष्ट रक्कम 10 वर्षात सरळ व्याजाने विचारलेला आहे, तिच्या काय होतं? 3 पट होते, तर किती वर्षांनी ती स्वतःच्या 5 पट होईल? ओके, बघा सरळ व्याजाने विचारलेला क्वेश्चन आहे या ठिकाणी. आणि चक्रवाढ व्याजाने अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे तो आपण आधीचा जो क्वेश्चन पेपर होतं त्यामध्ये सॉल्व केलेले आहेत. ओके, तर बघा सरळ व्याजाने आता कसं काढायचं बघा. 10 वर्षात, ओके, 10 वर्षात एक रक्कम जर 100 असेल तर ती 10 वर्षात किती होत आहे? 3 पट होत आहे. म्हणजेच किती? 3 पट म्हणजेच या ठिकाणी आपण 200 घेऊ. ओके, ही रक्कम आहे प्लस काय, ही रक्कम दोन, म्हणजे ही जरी 2 पट असेल तरी काय आहे? 3 पट रक्कम मिळत आहे तुम्हाला 300. या 100वर किती मिळत आहे? 300 मिळत आहे. म्हणजेच ती किती झाली आहे? 3 पट झाली आहे. म्हणजेच किती वर्षात? 10 वर्षात. ओके, तर पुन्हा 10 वर्षात तुम्हाला 200 भेटतील. पुन्हा 10 वर्षात काय होईल? 200 भेटतील. 200 भेटतील. म्हणजेच किती झालेली आहे? ही रक्कम स्वतःच्या 5 पट झालेली आहे ना. हे 100 आणि हे 400 500 होतील ना. म्हणजेच तुम्हाला किती वर्ष लागले? हे 10 वर्ष आणि हे 10 वर्ष. या ठिकाणी किती? 20 वर्ष लागत आहेत ना. 20 वर्ष. ओके, बघा दुसऱ्या मेथडने जर काढायचं झालं तर तुम्हाला काय करावं लागेल? PRT घ्यावं लागेल, म्हणजे 100 घ्यावं लागेल. त्यानंतर 10 वर्ष. ओके, त्यानंतर तुम्हाला रेट काढावं लागेल. काढावं लागेल. ओके, 100 किती होत आहे तुमची रक्कम? 3 पट होत आहे. म्हणजेच किती? 200. ओके, हे 100 आणि हे 200. तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी? रेट मिळेल. तर मग या रेटनेच तुम्हाला काय काढावं लागेल? 5 पट रक्कम काढावं लागेल. ओके, म्हणून तुम्हाला जी सोपी वाटेल त्या सोप्या मेथडने तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी काय आलेलं? 20 वर्ष आलेलं आहे, म्हणून दुसरं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे. एक्स हा एक काम एकट्याने 24 दिवसात पूर्ण करू शकतो आणि वाय तेच काम एक्सला लागणाऱ्या कालावधीच्या निम्म्या कालावधीत पूर्ण करू शकतो. बघा एक्सला किती लागतं? समजा 24 लागतं आहे एक्सला. ओके, तर काय होईल? वायला ते एक्सच्या कालावधीच्या निम्मा, म्हणजे जर 24 दिवस लागत असतील तर वायला किती लागतील? वायला 12 दिवस. ओके, हा वाय आहे आणि हा एक्स आहे. ओके, वायला 12 दिवस लागतील. तर त्यांनी एकत्रितपणे काम केले तर त्या कामाचा किती भाग ते एका दिवसात पूर्ण करू शकतात म्हणताय. बघा यांचं एलसीएम काढा. एलसीएम किती येतं? 24 येतं. ओके,
24 आल्यानंतर त्यांची इफिशियन्सी किती निघेल? 12 2 24 आणि 24 1 24. म्हणजेच बघा एका दिवसात हा समजा या विटा घेतल्या आपण, टोटल विटा आहेत समजा. जर या टोटल विटा फोडायच्या असतील तर एका दिवशी एक वीट फोडून एक्सा काय करतं? 24 दिवसात त्या 24 विटा पूर्ण फोडतं. ओके. आणि वाय काय करतं? एका दिवशी 2 विटा फोडून तो 12 दिवसात 24 विटा फोडतं. ओके. तर बघा हा झाला इफिशियन्सी म्हणजेच एका दिवसाचं काम. ओके. तर बघा एका दिवसाचं काम किती आहे? हे पूर्ण 24 दिवस आहेत. ओके. 24 दिवसाच्या विटा आहेत आणि या एका दिवसाच्या विटा आहेत. ओके. तर बघा की त्याच्या कामाचा किती भाग तो एका दिवसात विचारलेला आहे. ओके. तर बघा 24 पूर्ण विटा आहेत आणि एका दिवशी 3 विटा म्हणजेच किती? 3 1 3 3 8 24 म्हणजे 1/8 काय होईल? एका दिवसाचं काम होईल ना. ओके. एका दिवसाचा भाग होईल म्हणजेच तुमचं कोणता ऑप्शन येईल? चौथा ऑप्शन. 1/8 तुमचं बरोबर असेल. ओके. नेक्स्ट बघा मालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. बघा 89 आणि 78 यामध्ये कितीचा फरक आहे? 11चा फरक आहे. त्यानंतर 78 आणि 66 यामध्ये कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. त्यानंतर 66 आणि 53 यामध्ये कितीचा फरक आहे? 13चा. 53 आणि 39 यामध्ये कितीचा फरक आहे? 14चा. म्हणजेच 11 12 13 14 आणि काय नंतर फरक? 15चा फरक यायला पाहिजे. ओके. तर बघा 39 मधून आपण 15 मायनस केलं, काय उरेल तुमच्याकडे? 24 उरेल ना. म्हणजेच तुमचं काय राहील? 24 हे बरोबर आन्सर राहील. चौथा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. त्यानंतर बघा विधाने आणि निष्कर्ष आहेत. ओके. पहिला विधान वाचा. काही चहा हे दूध आहेत. ओके. बघा काही चहा काय आहेत? दूध आहेत. म्हणजेच आपण घेऊ काही चहा, जो चहा आहे काय आहे? दूध आहे. ओके. बघा त्यानंतर बघा विधान सर्व क्रीम चहा आहे म्हणताय. ओके. सर्व क्रीम म्हणजे क्रीमचा पार्ट कुठे येईल? क्रीमच्या या ठिकाणी येईल ना. सर्व क्रीम चहा आहेत. ओके. आता बघा निष्कर्ष काय म्हणत आहे? एकही क्रीम दूध नाही म्हणत आहे. हा जो क्रीम आहे क्रीमवाला पार्ट दूध नाही म्हणत आहे. ओके. पण आपण जो चहाच्या ठिकाणी क्रीम ठेवलं ते क्रीम इकडे पण जाऊ शकतं. ओके. म्हणजे दुधामध्ये पण क्रीम जाऊ शकतं. त्यामुळे जो पहिलं निष्कर्ष राहील तो काय राहील? चुकीचे राहील. ओके. त्यानंतर बघा सर्व चहा हे क्रीम आहेत म्हणत आहे. सर्व चहा जो चहाचा पार्ट आहे सर्व तो काय म्हणत आहे? क्रीम आहे म्हणत आहे. ओके. पण बघा दुधाचा पार्ट चहामध्ये गेलेला आहे. त्यामुळे जो निष्कर्ष राहील सर्व चहा क्रीम असण्याचा हा कसा असेल? चूक असेल. बघा सर्व चहा क्रीम आहे म्हणत आहे. फक्त क्रीम राहूच शकत नाही कारण चहाचा पार्ट कशात? दुधामध्ये गेलेला आहे. ओके. त्यामुळे दुसरं पण निष्कर्ष या ठिकाणी चुकतं. त्यानंतर बघा काही दूध चहा आहेत. काही दुधाचा काही पार्ट काय आहे? चहा आहे. बरोबर आहे. हा या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तुमचं तिसरं जे निष्कर्ष राहील ते फक्त बरोबर राहील. फक्त निष्कर्ष 3 काय राहील? तर्कसंगत. तुमचं पहिलं ऑप्शन बरोबर असेल. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे? लक्ष्मण आणि भरत यांच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. ओके. बघा लक्ष्मण आणि भरत ओके यांच्या वयाची सरासरी किती आहे? 40 आहे. 40 आहे म्हणजेच किती होईल ते? 2 व्यक्ती असल्यामुळे ते 80 होईल. ओके. 40 दुने 80 इंटू 2 केलं आहे मी. त्यानंतर बघा भरत आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 55 आहे. ओके. आता भरत प्लस मुकेश किती आहे? 55 आहे. 55 आहे म्हणजेच किती होईल? टोटल वय 110 होईल. ओके. 110. त्यानंतर बघा काय म्हणत आहे? लक्ष्मण आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. लक्ष्मण प्लस मुकेश बघा किती आहे म्हणताय? 60 म्हणजेच किती होईल? 120. ओके. आता बघा यांची जर बेरीज केलं मी ओके म्हणजेच काय मिळेल आपल्याला? 2L B आणि M. ओके. यांच्यात बेरीज बघा म्हणजे सगळे व्यक्ती 2-2 आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण 2 घेतलं आणि त्यांच्या वयाची बेरीज ओके किती येत आहे? त्यांच्या वयाची बेरीज बघा 80 आणि हे 200 झाले म्हणजेच हे किती होईल? 310 होईल. ओके. 310. जर आपल्याला एक L B आणि M पाहिजे असेल तर काय 2 हा इकडे जाईल ना म्हणजेच किती येईल? LBM एक मिनिट LBM किती भेटला तुम्हाला? किती भेटेल? 155 मिळेल. ओके. आता बघा तुम्हाला LBM किती मिळाला? 155 मिळाला. ओके. आता बघा या LBM मधून या तिघांमधून जर L आणि B जर मायनस केलं आपण ओके LBM मधून L आणि B जर मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल? M मिळेल ना. तर बघा 155 मधून जर 80 गेले तर काय मिळेल तुमचं? M बरोबर किती होईल? 75 होईल. ओके. म्हणजे जो महेश आहे मुकेश किती होईल? 75 होईल.
त्यानंतर बघा या तिघांमधून जर बी आणि एम जर मायनस केलं, बी आणि एम, ओके, बी आणि एम हे दोघे, तर तुम्हाला यल भेटेल. ओके, तर बघा 155मधून जर किती काढलं मी, 110 काढलं, तर किती उरले तुमचे 45 उरले. ओके, 45 म्हणजेच हा कोण होईल, 45वाला कोण होईल, यल होईल. ओके, यल पण भेटला तुम्हाला लक्ष्मण. त्यानंतर बघा यल या तिघांमधून जर यल आणि हा यल आणि एम मायनस केलं तर तुम्हाला बी पण मिळेल. ओके, यल आणि एम किती आहे, 120 आहे. ओके, तर बघा 155मधून मी त्या दोघांची वय जर मायनस केलं यल आणि एमची, तुम्हाला बी मिळेल. म्हणजेच किती मिळेल, 155मधून 120 जर गेले तर किती उरले, 35 उरले. 35 कोण भेटला तुम्हाला, बी. बघा काय भेटला, भरत पण भेटला, लक्ष्मण पण भेटला आणि मुकेश पण भेटला. ओके, तर सर्वात मोठा कोण दिसत आहे तुम्हाला, मुकेश दिसत आहे. म्हणजेच सर्वात मोठ्याची काय राहील वय, 75 वर्ष वय राहील. दुसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, एक व्यापारी एका खुर्चीचा 8% नफ्यानं विकतो. ओके, जर त्याने ती मूळ किमतीच्या 1/3 दराने खरेदी केली असती तर पूर्वीच्याच विक्री किमतीला विकली तर झालेल्या नफ्याची टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला काढायची आहे. बघा समजा मी घेतो आहे 300 रुपये. ओके, 300 रुपयाची ती म्हणजे मूळ किंमत आहे 300 रुपये आणि त्याला कितीवर विकली आहे, 8%वर विकली आहे. म्हणजेच किती, 3 म्हणजे 1% होईल ना, तर 3 8 24 म्हणजे 324 रुपयाला काय 8% नफा घेऊन तो विकत आहे. ओके, 8% नफा घेऊन 324 रुपयाला विकत आहे. पण काय म्हणत आहे, ती जर मूळ किमतीच्या 1/3 दराने खरेदी केली असती. ओके, जर ही जे मूळ किंमत आहे याचा 1/3, बघा 300चा 1/3 म्हणजेच किती होईल, 100 होईल ना. ओके, तर 100 रुपयाला जर विकली असती, सॉरी काय म्हणत आहे, 100 रुपयाला विकली असती तर काय म्हणत आहे, पूर्वीच्याच विक्री किमतीला विकली म्हणजेच 324ला विकली तर झालेल्या नफ्याची टक्केवारी किती. ओके, बघा त्याने काय जर खरेदी केली असती मूळ किमतीच्या 1/3. ओके, हा 1/3ला 100 आणि विकलं कितीला, 224ला, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी या ठिकाणी काढायची आहे. बघा 100वर कितीचा फायदा होत आहे तुम्हाला, टोटल 224चा फायदा होत आहे ना. यांचा फरक किती आहे, 224चा फायदा होत आहे ना. 224चा फायदा तर काय टक्केच काढायचे तुम्हाला, 100ने गुणा, किती येईल तुमच्याकडे, 224 काय येईल तुमचा नफा येईल. ओके, म्हणून तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील 224% हे तुमचं बरोबर असेल. तुम्हाला गटात न बसणारी जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. बघा जर पहिलं जर बघितलं आपण, ए आणि वाय यामध्ये कितीचा फरक आहे, ए आणि वायमध्ये -2चा फरक आहे. त्यानंतर जी आणि ई यामध्ये पण -2चा फरक आहे. के आणि आय यामध्ये पण -2चा फरक आहे आणि एन आणि एल यामध्ये पण -2चा फरक आहे. हा 2चा फरक तुम्हाला या तिन्ही ऑप्शनमध्ये मिळेल. या ऑप्शनमध्ये तुम्हाला -2चा फरक मिळणार नाही. यस पहा या ठिकाणी यस आणि वी जर बघितलं तर इथं +4चा फरक आहे. त्यामुळं हे जे दुसरं राहील, आपल्याला -2चा फरक पाहिजे ना, तर तुमचं जे वेगळी आकृती राहील म्हणजे सॉरी वेगळी गटात न बसणारी जोडी कोणती राहील तुमची, दुसरी राहील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतात, रोहित एक वस्तू 10% नफ्याने विकतो. जर मूळ किंमत आणि विक्री किंमत या दोन्हीमध्ये 50 रुपयांनी घट केले तर काय होतं, 20% नफा होतं. तर प्रारंभीची मूळ किंमत किती म्हणत आहे. ओके, बघा रोहितने जर 100 रुपयास ती किंमत खरेदी केली आणि तिला कितीला विकलं, 110ला, 10% प्रॉफिटवर विकलं ना, म्हणजे ती किती झाली, 110 झाली. त्यानंतर काय म्हणतात, दोन्ही किमतीमधून 50 रुपये तुम्हाला घटवायचे आहे. ओके, 50 जर घटवले तर काय होईल, या ठिकाणी 50 राहील आणि या ठिकाणी पण किती राहील, 60 राहील. ओके, 50 घटवल्यानंतर. त्यानंतर बघा त्यानंतर काय म्हणताय, 20% प्रॉफिट होत आहे म्हणताय. म्हणजेच काय होत आहे, 50वर तुम्हाला 10 जास्त मिळत आहे ना. ओके, 10 जास्त मिळत आहे म्हणजेच किती टक्के होतं बघा, 20% होते काय बघा, 100. 50 2 100 आणि 2 10 20. ओके, म्हणजेच तुमचं जे तुम्ही घेतलेली व्हॅल्यू आहे 100 ही काय आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे तुमचं ऑप्शन 4 काय असेल, बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतायत, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरे निवडायचं आहे तुम्हाला. बघा यामध्ये जो रिलेशन आहे तसाच रिलेशन यामध्ये तुम्हाला पाहिजे. ओके, तर बघा एन आणि पी यामध्ये कितीचा फरक आहे, +2चा फरक आहे. त्यानंतर ओ आणि ओ जसंच्या तसं आहे त्यामुळे ओ या ठिकाणी जसं आहे तसा. ओके, त्यानंतर पी आणि एन यामध्ये काय -2चा फरक आहे. ओके, हा रिलेशन तुम्हाला यामध्ये पण जोडायचा. ओके, तर एक्स नंतर जर 2 केला आपण तर काय येईल, झेड येईल. त्यानंतर वाय आपण जसंच्या तसा ठेवणार आणि त्यानंतर झेड -2 जर केलं, झेड -2 तर काय येईल, एक्स येईल. ओके, झेड वाय एक्स. ओके, म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी तुमचं काय असेल, बरोबर असेल. ओके, बघा
खालीलपैकी कशास 24ने भाग जात नाही हे या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा 4 पैकी एकाला काय होतं 24ने भाग जात नाही. बघा 24ले कितीने 3ने भाग जातो. ओके 3ने भाग जातो याचाच अर्थ काय आहे की एखाद्या संख्येची बेरीज, एखाद्या संख्येतील अंकांची बेरीज, ओके संख्येतील अंकांच्या बेरजेला, ओके बेरजेला जर 3ने भाग जात असेल, एखाद्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला काय होईल 24ने भाग जाईल. ओके 3ने भाग जातं म्हणजेच काय 24ने भाग जातं. तर बघा या ठिकाणी बघा 4 8 12, 12ला 3ने भाग जातं, त्यानंतर 9लाही जातं आणि 6लाही जातं. ओके यांची बेरीज केलं बघा काय होतं 12 आणि 9 21, 21 आणि 6 27, 27ला 3ने भाग जातं का जातं, म्हणजे या पूर्ण संख्येला काय होईल 3ने भाग जाईल. त्यानंतर बघा 8 आणि 4 किती होतात 12, या 12ला पण 3ने भाग जातं. त्यानंतर बघा 8 4 12 आणि 6 18, ओके 18ला 3ने भाग जातं का जातं. ओके त्यानंतर बघा 5 आणि 1 6 आणि 5 11, 11ला भाग जातं का 3ने, 11ला भाग जात नाही, म्हणजेच त्या संपूर्ण संख्येला भाग जाणार नाही. ओके म्हणून तिसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल बरोबर असेल. नेक्स्ट बघा विधान आणि निष्कर्ष आहे. बघा पहिला विधान वाचा, एकही ए बी नाही, एकही ए काय नाही बी नाही. ओके त्यानंतर बघा काही सी बी आहेत. ओके काही सी काय आहेत बी आहेत. ओके हे झालं तुमचं विधान आहे. ओके आता निष्कर्ष बघा, सर्व सी ए आहेत म्हणताय, सर्व सी काय आहेत ए आहेत, सर्वच्या सर्व सी काय आहेत ए आहेत म्हणताय, ए आहेत का नाही, कारण सीचा पार्ट काय आहे बी मध्ये गेलेला आहे, त्यामुळे पहिला निष्कर्ष चुकीचा राहील. ओके बघा त्यानंतर बघा निष्कर्ष, एकही बी काय ए नाही. ओके एकही बी ए नाही, म्हणजे ज्याच्यात रिलेशन होता का याच्यात रिलेशन नव्हता, त्यामुळे जो दुसरा निष्कर्ष राहील तो तुमच्या या ठिकाणी काय असेल बरोबर असेल. ओके म्हणून बघा जे तिसरं आहे फक्त निष्कर्ष 2 हे तर्कसंगत आहे हे बरोबर असेल. ओके तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, मूल्य तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय दिसत आहे तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिसत आहे ना. तर बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतं ए प्लस बी इंटू ए मायनस बी होतं ना. तर बघा ए प्लस बी जर केलं आपण ओके म्हणजेच 2.52 प्लस काय करायचं तुम्हाला, हा बी घेतला, या पार्टला आपण ए घेतलं आणि या पार्टला काय घेतलं बी घेतलं. ओके तर बी म्हणजेच काय आहे तुमचं 1.21 आहे ना 1.21. ओके तर बघा यांची बेरीज केली तर किती येईल 3.73. ओके बघा ए प्लस बी किती मिळत आहे तुम्हाला 3.73 गुणिले ए मायनस बी, यामधून तुम्हाला हे जर मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल तुम्हाला 1.31 मिळेल. ओके तर बघा आपल्याला काय मिळालं अंशातली काय मिळाली बाजू मिळाली आपल्याला, त्यानंतर छेदातली बाजू काय आहे या ठिकाणी 3.73. ओके बघा 3.73 आणि 3.73 कटलं, काय उरलं तुमच्याकडे 1.31. ओके म्हणून तुमचं जे तिसरं ऑप्शन राहील 1.31 हे तुमचं करेक्ट असेल. ओके नेक्स्ट बघा गटात न बसणारी तुम्हाला ओळखायचं आहे, वेगळं ओळखायचं आहे. ओके बघा GIFJ. ओके बघा एफ, एक मिनिट, एफ नंतर जी कितीचा फरक आहे एकचा फरक. ओके त्यानंतर जी सोडून जीला एक सोडून म्हणजेच जी एच सोडून आय आणि काय आहे जे आहे. ओके म्हणजे यामध्ये पण एकचा फरक आहे. ओके तसंच बघा जर या ठिकाणी जेड घेतलं त्यानंतर एकचा फरक काय येईल ए येईल, मग बी सोडून ए नंतर बी सोडून सी येईल आणि इथं डी येईल. ओके यामध्ये पण एकचा फरक, यामध्ये पण एकचा फरक. ओके या तिन्हीमध्ये तुम्हाला सेम रिलेशन मिळेल, यामध्ये तुम्हाला मिळणार नाही, म्हणून तुमचं जे तिसरं जे ऑप्शन राहील ते काय राहील वेगळं राहील, गटात न बसणार राहील. ओके त्यानंतर बघा मालिका तुम्हाला पूर्ण करायची आहे. बघा यामध्ये जर फरक घेतला आपण तर कितीचा फरक आहे या ठिकाणी 12चा फरक आहे. ओके +12. त्यानंतर या दोघांमध्ये जर फरक घेतला तर कितीचा फरक येईल -14चा फरक येईल. त्यानंतर यामध्ये +16चा फरक आहे. त्यानंतर यामध्ये -18चा फरक आहे. ओके म्हणजेच काय होत आहे हा जो 12 14 16 2चा फरक आहे,
पण जो चिन्ह कसा आहे, आधी प्लस आहे, नंतर मायनस, प्लस मायनस, त्यानंतर काय राहील प्लस आणि 2चा फरक म्हणजे 20. ओके, प्लस 20चा फरक राहील. 340मध्ये जर प्लस 20 केलं आपण तर किती येईल, 360 येईल ना. मग चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, बरोबर असेल. ओके, संबंधित अक्षर जोडी तुम्हाला निवडायची आहे. बघा, याच्याशी संबंधित म्हणजे या दोघांमध्ये जसं रिलेशन आहे तसं रिलेशन तुम्हाला इकडे शोधायचं आहे. ओके, क्यू आणि डी यामध्ये कितीचा फरक आहे, प्लस 13चा फरक आहे. ओके, त्यानंतर ओ आणि बी यामध्ये पण प्लस 13चा फरक आहे. तर 13चा फरक असणारी जोडी कोणती आहे तुमची, चौथी. ओके, चौथा ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. ओके, काय म्हणत आहे की 2 तोट्या एका टाकीस अनुक्रमे 18 तासात आणि 12 तासात भरू शकतात. ओके, जर दोन्ही तोट्या सकाळी 6 वाजता काय केल्या, उघडल्या, तर बरोबर दुपारी 2 वाजता टाकी पूर्ण भरली जाण्यासाठी एला किती वाजता बंद केले पाहिजे. ओके, बघा हा टोटल आहे, टोटल एक टाकी आहे. ओके, टाकी भरत आहे पाण्याने. ओके, तर बघा एला म्हणजे पहिले कोण होते, ए आणि ए प्लस बी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर एला किती वाजता बंद करावं लागेल. ओके, किती वाजता बंद करावं लागेल म्हणजे ए या ठिकाणून काय होईल, लेफ्ट होईल, बंद होईल. ओके, तर जेणेकरून ती टाकी किती वाजता, 2 वाजता भरली पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी कोण काम करेल, बी काम करेल. आणि हे किती वाजता सुरू झालं, 6 वाजता. ओके, सकाळी. तर बघा या ठिकाणी लक्षपूर्वक बघा, ए किती आहे, ए 18 आहे, त्यानंतर बी किती आहे, 12 आहे. ओके, बघा यांचा एलसीएम जर काढला आपण तर किती येईल, 36 येईल. ओके, म्हणजेच यांची इफिशियन्सी किती येईल, 12 3 36 आणि 18 2 36. ओके, म्हणजेच हे टोटल लिटर पाणी जर असेल, टोटल 2 लिटर पाणी, हे जर आपण 36 लिटर टोटल पाणी जर घेतलं तर 2 लिटर पाणी एका तासात भरतं. तर 18 तासात किती, 36 लिटर पाणी भरेल ना. हा पण तसाच 3 लिटर एका तासात भरतं, तर 12 तासात भरून किती, 36 लिटर पाणी भरेल. ओके, तर बघा या ठिकाणी बघा 36 लिटर पाणी आपल्याला भरायचं आहे. ओके, तर बघा बी हा काय आहे, कंटिन्युअस चालत आहे. बी हा शेवटपर्यंत पूर्ण आहे ना, म्हणजेच बीने किती लिटर पाणी भरले असेल, बी हा एका तासात किती, 3 लिटर पाणी भरतोय ना. तर टोटल तास किती आहेत बघा, सकाळी 6 ते दुपारी 2, म्हणजे टोटल किती आहेत, 8 तास आहेत आपल्याकडे. ओके, 8 तास आहेत. तर 8 तासात बी किती भरेल, 8 तासात 3 8 24 लिटर भरेल ना. ओके, तर टोटल आपल्याला किती भरायचं आहे, 36, पण बीने किती भरलं आहे, 24 लिटर. म्हणजे 36मधून 24 मायनस केले तर किती उरलं, 12. तर 12 लिटर पाणी कोणाला भरायचं आहे, 12 लिटर पाणी एला भरायचं आहे. ओके, कारण ए हा कोणत्या वेळेस या इथपर्यंत फक्त काम करत आहे. ओके, इथपर्यंत. तर हा एवढा किती आहे, 12 लिटर त्याने पाणी भरत आहे. तर बघा 12 लिटर पाणी भरण्यासाठी ए हा एका तासात 2 लिटर पाणी भरतं. ओके, एका तासात 2 लिटर पाणी भरतं. तर 12 लिटर भरण्यासाठी किती तास लागतील, 6 तास लागतील ना. म्हणजेच 6 तासानंतर काय करावं लागेल, एला आपल्याला बंद करावं लागेल. तर बघा सकाळी 6 वाजतापासून 6 तास जर पकडलं तर या ठिकाणी किती येईल, 12 वाजता, बरोबर 12 वाजता काय करावं लागेल तुम्हाला, ए हा बंद करावा लागेल. ओके, त्यामुळे जो पहिला ऑप्शन राहील तो तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, एक रक्कम वार्षिकरित्या आकारल्या जाणाऱ्या चक्रव्याजाने गुंतवल्यास 3 वर्षामध्ये ती रक्कम स्वतःच्या किती होते, 1.728 पट होते. तर व्याजाचा वार्षिक दर तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. ओके, तर बघा एक रक्कम आहे, एक रक्कम ती 3 वर्षात किती होत आहे, 1.728 होत आहे. ओके, बघा 1.728 होत आहे. म्हणजेच ही रक्कम 3 वर्ष असल्यामुळे काय होईल, ही रक्कम काय होईल, कोणत्या तरी 3च्या घनात असेल. ओके, बघा 3च्या घनात असेल, कारण ही 3 वर्ष आहे. ओके, तर बघा कशाचा घन असेल, हा 17 28 हा आहे 12चा घन. ओके, म्हणजेच कितीचा क्यूब येईल या ठिकाणी, 1.2चा क्यूब येईल. ओके, आता बघा तुम्ही एकदा तुम्हाला काय काढावं लागेल, त्याचा क्यूब काढावा लागेल. ओके, क्यूब रूट काढावं लागेल. क्यूब रूट काढल्यानंतर काय आलं आपल्याकडे, 1.2 आलं ना. ओके, तर बघा आता तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. तर बघा ही एक रक्कम होती, ती काय झाली आहे, 1.2चा क्यूब झाला आहे. ओके, तर बघा काय वाढला या ठिकाणी, 2 वाढला आहे ना, म्हणजेच 1वर किती, 0.2 वाढला आहे. ओके, 1वर 0.2 वाढला आहे, म्हणजेच 100%. ओके, 100%वर किती किती येईल, 20 येईल ना. ओके, बघा याने जर तुम्ही याला गुणाकार केलं काय येईल, 20 येईल. म्हणजेच काय होईल, तुमचं जे दुसरा ऑप्शन राहील तो दुसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. हा 20 काय भेटला तुम्हाला, रेट भेटला. ओके, याच पद्धतीने तुम्हाला
या प्रकारचे गणित सॉल्व करायचे आहेत. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा, एका रेल्वेगाडीचा वेग 90 km/h आहे आणि तिची लांबी किती आहे? 550 मीटर आहे. तर त्या रेल्वेगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं. ओके, तर एक खांब ओलांडायचं असेल म्हणजेच त्या गाडीला स्वतःची लांबी ओलांडावी लागेल. ओके, बघा 90 किलोमीटरची स्पीड आहे म्हणजेच किती मीटरमध्ये? 90,000 मीटर. ओके, त्यानंतर कितीमध्ये? एका तासात म्हणजे 3600 सेकंदामध्ये. एका तासामध्ये किती सेकंद होतात? 3600. ओके, 3600 सेकंदामध्ये किती ओलांडत आहे ती? 90 किलोमीटर म्हणजेच 90,000 मीटर. ओके, तर काय 550 मीटर ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील? हाच काढायचा आहे तुम्हाला. ओके, तर काढा, तिरपा गुणाकार करा. 550 गुणिले 3600 जे सेकंद आहेत आणि किती? 90,000 मीटर. ओके, बघा 1 2 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. ओके, बघा 9 4. ओके, 9 4 या ठिकाणी राहिले. 9 4 36. त्यानंतर या ठिकाणी 1 शून्य राहिला म्हणजे या ठिकाणी काय 10 आहे. ओके, आता 55 4 किती होतात? 220 होतात आणि खाली 10 असल्यामुळे 1 शून्य कटला, 1 शून्य कटला. काय राहिलं तुमच्याकडे? 22. म्हणजे टोटल किती सेकंद लागेल तुम्हाला? 22. तिसरा ऑप्शन तुमचं काय असेल?